नुकताच सोशल मीडियावर एका विषयानं अक्षरशः वणवा पेटवलाय आणि तो विषय म्हणजे नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाचा टीजर. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या चित्रपटाची चर्चा फक्त केली जात होती त्याचं पहिलं अधिकृत दर्शन रामा ग्लिम्सच्या रूपानं समोर आलेलं आहे आणि तिथूनच कौतुक आणि ट्रोलिंग या दोन्ही टोकाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झालेल्या टीजरनं प्रेक्षकांचे दोन गट पाडलेले आहेत. एका गटाला हे भारतीय सिनेमाचं भविष्य वाटतंय तर दुसरा गट याला आदिपुरुषचा दुसरा भाग म्हणून हिणवतोय. पण नक्की हे ट्रोलिंग का होतंय? रणबीर कपूर आणि सई पल्लवी यांच्या भोवती वादाचं वलय का निर्माण झालंय आणि या 4,000 कोटींच्या बजेटच्या सिनेमात नक्की काय वाढून ठेवलंय, या सर्व प्रश्नांचा वेध घेणारा हा सविस्तर रिव्ह्यू व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, सगळ्यात आधी चर्चा करूया ट्रोलिंगच्या मुख्य कारणांची. टीजर रिलीज झाल्या ज्या गोष्टींवर सगळ्यात जास्त टीका झाली ती म्हणजे यातील VFX आणि CGI. अनेक नेटिझन्सनी याला AI स्लोप म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिवापर करून बनवलेला कचरा असं म्हटलेलं आहे. काही दृश्यांमध्ये रणबीर कपूरच्या हालचाली आणि बॅकग्राऊंडमधील नेचर यांचा मेळ बसत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. लोकांच्या मते इतका अवाढव्य खर्च करूनही जर स्क्रीनवर एखादा व्हिडिओ गेम खेळल्यासारखा फील येत असेल तर त्या पैशांचा उपयोग काय? विशेषतः पुष्पक विमानाचं दृश्य आणि त्यातील आवाजाची तुलना आधुनिक हेलिकॉप्टरच्या आवाजाशी केली जाते, जे पौराणिक काळातील अनुभवाला छेद देतं असं अनेकांना वाटतंय. आदिपुरुषनं प्रेक्षकांच्या जखमा अजून भरल्या नसल्यामुळं जरा कुठं कार्टुनिश वाटलं की प्रेक्षक लगेच टीकेची जोड उठवत आहेत. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कास्टिंग. रणबीर कपूरला प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत पाहणं अनेकांना पचनी पडत नाहीये. सोशल मीडियावर अशी टीका होत आहे की रणबीरचा कॅसानोवा किंवा चॉकलेट बॉय इमेज श्रीरामांच्या शांत आणि दैवी प्रतिमेशी जुळत नाही. काहींच्या मते रणबीरच्या डोळ्यात ती शांतता नाही जी श्रीरामांच्या भूमिकेसाठी हवी असते. तर सई पल्लवीच्या बाबतीतही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. जरी ती एक कसलेली अभिनेत्री असली तरी सीता मातेच्या भूमिकेत तिचं सौंदर्य आणि साधेपणा प्रेक्षकांना भावतोय की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यातच भर पडली आहे ती जुन्या विधानांची. सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि सई पल्लवी या दोघांनाही बीफ खाण्यावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. रणबीरने एका जुन्या मुलाखतीत आपण बीफ लवर असल्याचं म्हणलं होतं, तर सई पल्लवीच्या एका विधानाचा संदर्भ देऊन तिला हिंदुत्व विरोधी ठरवण्याचा प्रयत्नही काही गटाकडून केला जातोय. जे लोक बीफ खातात ते आमच्या देवांची भूमिका कशी काय करू शकतात असा संतप्त सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. हा मुद्दा धार्मिक भावनांशी जोडला गेल्यामुळं ट्रोलिंगला अधिक धार चढली आहे. म्हणजे आपण आता वळूया चित्रपटाच्या बजेटकडे. रामायण हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आजवरचा सगळ्यात महागडा प्रकल्प मानला जातोय. रिपोर्टनुसार या चित्रपटाचं एकूण बजेट जवळपास 4,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. हे बजेट ऐकून अनेकांचे डोळे विस्फारलेले आहेत. इतकी मोठी रक्कम नक्की कुठे खर्च होते? तर निर्माते नमित मल्होत्रा हे प्राईम फोकस आणि DNEG सारख्या ऑस्कर विजेत्या कंपन्यांचे मालक आहेत, ज्यांनी ड्यून आणि ओपनहायमर सारख्या हॉलिवूड चित्रपटांचे VFX केलेले आहे. त्यामुळं या पैशांचा मोठा हिस्सा हा जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी वापरला जातोय. तसंच रणबीर कपूर दाक्षिणात्य सुपरस्टार यश जो रावणाची भूमिका साकारतोय आणि सनी देओल म्हणजेच हनुमान यांचं पात्र त्यांनी साकारलेलं आहे. यांची फी सुद्धा कोट्यवधींच्या घरात आहे. हा चित्रपट 2 भागात विभागलेला असून पहिला भाग 2026च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे, तर दुसरा भाग 2027 मध्ये रिलीज होईल असं बोललं जात आहे. त्यानंतर मंडळी, चित्रपट एकंदरीत कसा असणार याबद्दल बोलायचं झालं तर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी याला मानवी भावनांचा महाकुंभ म्हटलेला आहे. त्यांच्या मते हे रामायण केवळ चमत्कारांवरती आधारित नसेल, तर रामाचा एक माणूस म्हणून झालेला प्रवास आणि त्यांनी घेतलेले कठीण निर्णय यावर यात लक्ष केंद्रित केलं जाईल. टीजरमध्ये दाखवलेले अयोध्येचे वैभव, घनदाट जंगल आणि लंकेचे सोनेरी रूप पाहून हे नक्की जाणवलं की हा चित्रपट लार्जर दॅन लाईफ असणार आहे. AR रहमान आणि हंस झिमर हे हॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आहेत. त्यांचे संगीत या चित्रपटाला एक वेगळीच उंची देणार आहे. टीजरमधील पार्श्वसंगीत हे धीरगंभीर आणि अंगावर शहारे आणणार आहे, ही यातील एक जमेची बाजू ठरली आहे. यूट्यूबवरील विविध रिव्ह्यू चॅनेल्स आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की केवळ टीजरवरून चित्रपट ठरवणं हे चुकीचं ठरेल. अनेकदा टीजरमध्ये व्हिज्युअल्स पूर्णपणे रेंडर झालेले नसतात, त्यामुळं त्यात काही त्रुटी राहू शकतात. निर्मात्यांकडे अजूनही 7 ते 8 महिन्यांचा अवधी आहे आणि या काळात ते लोकांच्या फीडबॅकवर काम करून VFX सुधारू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र या टीजरचं खूप कौतुक होत आहे. परदेशी सिनेरसिकांनी यातील स्केल आणि डिटेलिंगची तुलना हॉलिवूडच्या चित्रपटांशी केलेली आहे. भारतात मात्र आदिपुरुषच्या मूवीमुळे लोक थोडे साशंक आहेत. शेवटी रामायण हा केवळ चित्रपट नसून भारतीयांच्या अस्मितेचा विषय आहे. रणबीर कपूर आणि सई पल्लवी यांच्या खाजगी आयुष्यातील निवडीवरून त्यांना ट्रोल करणं कितपत योग्य आहे हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण अभिनयाच्या जोरावर ते या भूमिका कशा पेलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यशचा रावण म्हणून असलेला वावर टीजरमध्ये जरी दिसला नसला तरी त्याची एंट्री दमदार असणार याची खात्री पटवून येते. जर या व्हिज्युअल्समध्ये सुधारणा झाली आणि नितेश तिवारी यांनी कथानकात चांगली पकड ठेवली तर हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढू शकतो.
सध्या तरी सोशल मीडियावर चालू असलेले हे युद्ध चित्रपट रिलीज होईपर्यंत थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. पण एक गोष्ट नक्की, टीका असो वा कौतुक, रामायणबद्दलची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचलेली आहे. बाकी मंडळी, रामायण चित्रपटाच्या टीजरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, त्यावर टीका करणं योग्य वाटतं का, हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.